तर उद्या मनोज जरांगेंचं आझाद मैदानावरती उपोषण आहे। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। तर आपले प्रतिनिधी रवी खरात आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। रवी, आझाद मैदानावरती मराठा आंदोलक येण्यास सुरुवात झालेली आहे। पहाटेपर्यंत मनोज जरांगे स्वतः आझाद मैदानामध्ये दाखल होतील। कशा पद्धतीचं वातावरण आहे, सुरक्षा आहे का, आणि जे मराठा बांधव दाखल झालेले आहेत त्यांची नक्की व्यवस्था जी आहे ती कशा प्रकारे करण्यात आली? रवी, सचिन आपण बघतो की अगदी बरोबर उद्या मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान या ठिकाणी दाखल होणार आहे। मी सध्या आझाद मैदान या ठिकाणी आहे। आपण पाहतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि विविध ज्या मागण्या आहेत त्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या आझाद मैदान गाठणार आहे। तत्पूर्वी आपण बघतो की मराठा जे बांधव आहेत ते सध्या आता या ठिकाणी दाखल होण्यास या ठिकाणी येण्यास अर्थात सचिन दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की विविध ठिकाणाहून विविध राज्यातून सध्या मराठी जे बांधव आहेत ते सध्या या ठिकाणी येण्यास दाखल झालेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की आझाद मैदान या ठिकाणी एक शेड देखील टाकण्यात आलेलं आहे। खरं तर त्यांना उद्या एक 9 ते 6 वाजेपर्यंत त्यांना उद्या परवानगी देखील देण्यात आलेली आहे। मात्र 5000 फक्त जे बांधव आहेत किंवा आंदोलनकर्ते असणार आहेत तेच असणार आहे। पण तत्पूर्वी आता राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून सध्या मराठा जे बांधव आहेत ते सध्या दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की दृश्यामध्ये हे मराठा बांधव सध्या या ठिकाणी आलेले आहेत। मात्र सध्या पावसाचा देखील सावट आहे, मात्र यांच्या राहण्याची देखील या ठिकाणी सोय नाही असं देखील त्यांचं म्हटलं जातं। आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की सध्या या ठिकाणी पाऊस देखील पडत आहे आणि आपण पाहतोय की सध्या संपूर्ण काळोख देखील या ठिकाणी पसरलेला आहे। आपण दृश्यामध्ये पाहतो की काही मराठी बांधव आहेत, आपण त्यांनी जाणून घेणार। दादा, कुठून आलात तुम्ही? मी नांदेडवरून आलोय, काल निघालो होतो आणि आपण DV9च्या माध्यमातून आहे ना सतत आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की मनोज जरांगे पाटलांनी आहे ना घोषणा केल्यानंतर आंतरवालीमधून काल मोर्चा आमचा निघाला आणि 50 लाखाच्या संख्येने 1 करोडच्या लाखोच्या संख्येने लोक असताना सुद्धा इतर राहण्याची कसल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही आझाद मैदानावर। आणि नुसता एक शेड टाकून ठेवला आहे, तो पण गळतोय आणि पूर्ण चिखल पसरलेला आहे आझाद मैदानावर। आणि कोर्टाने 5000 लोकांची परवानगी दिली असल्यानंतर मजुरांचं म्हणणं होतं की दुसरी म्हणजे एखादी मैदान लोकांना राहण्यासाठी तुम्ही तिथे व्यवस्था करा, पण कोणतीच कसल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही आहे कुठेच, आणि नुसतं मैदानावर चिखल साचलं आहे। प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी आमची आरक्षणाची आहे। आम्हाला आरक्षणाचा हक्क अधिकार मिळाला पाहिजे। ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी ते तात्काळ सरकारने केली पाहिजे। आणि आमची मागणी एवढे चटणी भाकर घेऊन लोक चटणी भाकर घेऊन लोक इथे आलेले आहेत, तरी इथं खाण्याची सुद्धा व्यवस्था कोणत्या प्रकारची नाही, राहण्याची नाही। पूर्ण ग्राउंडवरची चिखल बसलेले बघा, भाकरी घेऊन आलेले आहेत आणि लेकरा बाळ आमचे उपाशी गाडीमध्ये सोडून सुद्धा आम्ही इथं आलेलो आहोत। कांदा आहे बघा, कांदा चटणी भाकर। असं असते का? सरकारचं कसल्याही प्रकारचं इथं नियोजन नाही आम्हाला। लेकर बाळ आमचे उपाशी मरतील आज रात्री, कसल्याही तुम्ही नियोजन नाही। पंढरपूरनं आलो, खाण्याची सोय आहे इकडे? शिनाबाई आणले घरनं आहे समजा घरनं, काय अडचण नाही। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी उद्या मनोज जरांगे पाटील हे हजेरी लावणार आहे। खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ज्या विविध मागण्या त्यासाठी उद्या मनोज जरांगे पाटील धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।